असेच एक महान संत आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगभरात होऊन गेले, श्री संत भगवान बाबा. भगवान बाबाचा जन्म बीड जिल्ह्यातील पाटोदा गावामध्ये सुपे घाट सावरगाव येथे सकाळी सूर्योदय समयाच्या वेळी श्रावण वद्य पंचमीला झाला. ज्यावेळेस भगवान बाबांच्या आईचं नाव होतं कौतिकाबाई तुबाजी सानप, वडिलांचं नाव होतं तुबाजी सानप. आई वडिलांनी नाव ठेवलं आबाजी. छोटेसे आबाजी ज्यावेळेस वयाचे 5 वर्षाचे होते त्यावेळेस गावामधून अशी दिंडी जात होती पंढरपूरला. छोट्याशा आबाजीनं आईला सांगितलं, आई दरवर्षी हे लोक पंढरपूरला जातात, तिथं जाऊन करतात काय? आईने सांगितलं, तिथं जगाचा मालक राहतो पंढरपूरला, तिथे जाऊन दर्शन घेतात. देव कसा आहे दिसाला? आई सांगते, राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपल्या. एवढं सुंदर भगवंताचं स्वरूप आहे की पाहिल्यावर माणूस पाहतच राहतं, एवढा सुंदर देव आहे. मग आई मला पण वारीला जायचं. आईने सांगितलं, तू खूप लहान आहेस, पुढच्या वर्षी जा. पण छोटेसे आबाजी ऐकत नाहीत. आईला सांगतात की गावामधले जे पंढरपूरला जाणारे जे वारकरी बाबा आहेत, जे खूप भगवंताची भक्ती करतात, त्यांचं नाव होतं गित्ते बाबा, त्यांच्यासोबत मी जातो. आबाजींचा छोटासा हट्ट पाहून आई सांगते, ठीक आहे. छोटेसे आबाजी मजल दर मजल करत दिंडी सोबत गित्ते बाबा सोबत या ठिकाणी पंढरपूरला जातात. चंद्रभागेत स्नान करतात, पुंडलिकाचं दर्शन घेतात, भगवंताच्या दर्शनासाठी जातात. भगवंताचं मुख पाहतात, एवढं सुंदर रूप असतं देवाचं. पाहिल्याबरोबर विचार करतात की आजपासून हे जीवन सगळं भगवंतासाठी या ठिकाणी काय करेल, समर्पित करून टाकेल. भगवंताच्या मुखाकडे पाहतच राहतात. दर्शन होतं, घरी येतात. सगळे लोक आपापल्या घरी जातात. पण आई वडील सांगतात की दिंडीतले वारीतले सगळे लोक घरी गेली, पण आबाजी का नाही आले? गावात दिंडीतले लोक सांगतात, तो गावाच्या बाहेर जे हनुमानचं मंदिर आहे त्या हनुमानच्या मंदिरात ते बसलेले आहेत, का नाही येणार? त्याचं काहीतरी हट्ट आहे, तुम्हाला बोलवलं. आई वडील जातात आणि विचारतात, काय झालं आबाजी, घरी चल. त्यावेळी छोटेसे आबाजी काय सांगतात, लक्ष देऊ नये का? संत महात्मे होणं एवढं सोपं नसतं. भगवंताची कृपा एखाद्या संतावर होणं एवढं सोपं नसतं. छोट्याशा 5 वर्ष आबाजीने आईला सांगितलं की आई मला गळ्यात तुळशीची माळ घालायची. छोट्याशा आबाजीचा हट्ट एवढा असतो की आई वडील त्याला गित्ते बाबाच्या हाताने आध्यात्मिक क्षेत्रात जाण्यासाठी गळ्यामध्ये माळ घालतात. आनंदित होतात, भगवंताचं नामस्मरण चिंतन करतात आणि थोडे मोठे होतात शेतीचं पण काम करत असतात. त्यावेळेस शिक्षणाची एवढी सोय नव्हती आणि छोट्याशा आबाजीला घेऊन आई वडील दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी आई वडील दसऱ्याच्या दिवशी नारायणगडावर जायचे. तिथं माणिक बाबा नावाचे एक संत महात्मे त्या गादीवर बसलेले असायचे, महंत होते ते. आई वडिलांनी सांगितलं यांचा आशीर्वाद घे, आणि त्यावेळेस छोट्याशा आबाजीने आशीर्वाद घेतला. काही प्रश्न माणिक बाबांनी विचारले आणि त्याची योग्य उत्तर या ठिकाणी आबाजीने दिली. आणि त्यावेळेस माणिक बाबांनी गुरु उपदेश केला, अनुग्रह दिला. आणि त्यावेळेस आबाजींचं नाव या ठिकाणी माणिक बाबाने भगवान बाबा ठेवलं. महाराष्ट्रातच नाही, राज्यात नाही, पूर्ण जगभरात ज्या संताचं नाव आहे असे श्री संत भगवान बाबा. वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे श्री हरिभक्तपरायण बंकट स्वामी यांच्याकडून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतलं. परत येऊन या ठिकाणी नारायणगडाचे महंत झाले, त्या गादीवर बसले आणि तिथून बाबांनी नारळी सप्ते सुरू केले आणि ती परंपरा आजपर्यंत कायम आहे. आज सुद्धा आपण नारळी सप्ताह करतो. आपण म्हणतो संत महात्मे होते पण निघून गेले, लक्ष देऊ नये का? संत महात्मे कित्येक वर्ष अगोदर आपल्या सोबत होती, आता सुद्धा आहेत आणि कित्येक वर्ष झाल्यानंतर आपल्या सोबत राहणार. माऊली ज्ञानोबा राजांनी 750 वर्ष झाली आळंदीला या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. असे माऊली ज्ञानोबा त्यांच्या ज्ञानेश्वरी मधून आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज गाथेमधून आहेत. नाथ महाराज एकनाथी भागवतातून आहेत. तसे आमचे श्री संत भगवान बाबा सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण म्हणतो संत होते पण लक्ष देऊ नये का, संत आज सुद्धा आहेत. संत फक्त जातात कुठे?
संत सोबतच असतात, पण संत ज्यावेळेस जातात त्यावेळेस अमर होऊन जात असतात, कारण त्यांचं नाव कसं असतं आपल्या मागे सोबत असतं. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले बनी भगवान रूप नाम धनी साठिले मनी हो गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे हो दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले बनी रूपनाम भगवान ध्यान साठिले बनी श्रावण वद्य पंचमीला 18 शहाण्णवला घाट सावरगावी सूर्योदय समयाला ओ माता कौतिका पिता तो बदी पोटी रत्नाले उदयाला देवे देवनी विभूती धन्य केले जगाला गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बालपणीच गेली हो वारी पंढरीची ध्यानी मन घेतली मूर्ती विठ्ठलाची हो ध्यान देऊनी लोकादिव केला सखायात भरे गडावरी याद स्त्र्याला भेटा बाबाला न्या माईची से दोरी गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले बनी रूपनाम भगवान ध्यान साठिले बनी कीर्तनाची आस गावोगावी जमती लोक अंगी ऐसे ताल सूर सदा कीर्तनी तत्पर हो मानिक बाबा गुरु संसार तारो आता भीती कशाची उपकार उपकार केला आशीर्वाद दिलाई महिमा सद्गुरुची गेले नाही ते अमर झाले भगवान बाबाचे दर्शन मज झाले बाबांनी घेऊनी समाधी आम्हा टाकिले बनी रूपनाम भगवान ध्यान साठिले बनी जय क्या
ते अमर झाले. संत महात्मे आपल्यातून जातात, पण संत महात्मे अशी असतात ती अमर झालेली असतात, आपल्या सोबतच असतात. आपण सगळं करतो, भगवंताची भक्ती करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, संतांवर विश्वास ठेवतो, संतांची संगत सुद्धा करतो, पण आपण धर्मावर निष्ठा ठेवत नाही. मला सांगा, एखाद्या मुलीचं जर नेमकं जर लग्न झालेलं असेल, त्या मुलीची तिच्या नवऱ्यावर किती निष्ठा असते हो? किती असते? खूप असते. तिला जर नाव घ्या म्हणलं तर ते इथून पर औरंगाबादपर्यंत घेते. पण तीच मुलगी जर म्हातारी झाली आणि तिला जर म्हणलं, मला सांगा, सुरुवातीला जी निष्ठा असते नवऱ्यावर ती नंतर उतरत्या वयात राहते का हो? भगवंताची भक्ती तशीच आहे. आता जरासं नाव घ्या असं म्हणले की सगळ्या महिला मंडळ हसल्या. जराशी भक्ती भगवंताची जी तारुण्य अवस्थेत होत नाही, वयोवृद्ध झाल्यावर भगवंताच्या चरणामध्ये माणसाची भक्ती खूप असते. त्या मुलीची निष्ठा एवढी सांगते, निष्ठा सांगते, माणसाची निष्ठा देवावर किती आहे आणि संसारावर किती आहे. त्या मुलीचं जर लग्न झालं असेल, तिला जर नाव घ्या म्हणलं तर ती नाव कशी घेते हो? माईक देऊ का कोणाला? नाव कशी घेते? घेऊ का? मी नाही, बरं ती मुलगी घेते, आवडलं तर टाळी वाजवा. निष्ठा सांगते, लग्न झाल्यावर किती निष्ठा असते. ती मुलगी नाव घेते. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकीतला घुंगर बारा, तिकून आला व्यापारी, त्याला दिली सुपारी, सुपारी देते बाण्याला, हंडा घेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते रिंगाचा, रिंगात रिंग 7 वाडे, आतल्या वाड्यात खोली, खोलीत पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत बाजला एक, पांडुरंगाचं नाव घेते ज्ञानोबा तुकोबाची लेक. निष्ठा सांगते. त्या मुलीने एवढं मोठं नाव घेतलं. तीच मुलगी जर म्हातारी झाली, म्हणलं आजीबाई घ्या बरं नाव. आता सुरुवातीला आजी घेतच नाही, पण घ्या घ्या म्हणल्यावर आजीबाई नाव घेते. कसं घेते हो? लक्ष देऊ नये का? जात होते हळदी कुंकवाला, आजी म्हणा माग, मुली म्हणू नका, बाकी सगळे म्हणा आजी. आता इथं आजी किती जरी आशा केलं तरी मला दिसणार आहे. आजी माग म्हणा तरच पुढचं नाव घेते. जात होते हळदी कुंकवाला, वा वा, हुशार आहे साखर विलकर. जात होते, बाबा इकडे लक्ष द्या, कोण म्हणतंय? बाबा इकडे बघा, तुमची मंडळी आहे का? जात होते हळदी कुंकवाला. आता किती लोक आवाज कमी झाला बघा म्हणल्यावर यांना. जात होते हळदी कुंकवाला, बटन तुटलं बटव्याचं, म्हणा ना, काय नाव घेऊ माई या सटव्याचं? कोण म्हणते? आजी म्हणते. मग मला सांगा, आजी संसारावर जी निष्ठा होती सुरुवातीला, ती जसं जसं वय वाढत गेलं तशी तशी संसारावरची निष्ठा कमी झाली आणि परमार्थात निष्ठा भगवंताच्या चरणामध्ये वाढत गेली. नवीन लग्न झालेलं जोडपं गाडीवर बसून फिरायला जातं आणि ते जर एखादे बाबा म्हणले बस गाडीवर माझ्या, तर आजी 100 शिव्या देते. राहिलं का प्रेम त्यांच्यामध्ये? जसं जसं वय वाढत जातं तशी तशी संसारावरचं प्रेम आणि संसाराची निष्ठा काय होत जाते? कमी होत जाते. जशी संसारावर परमार्थात निष्ठा करता तशी धर्मावर सुद्धा करा. संसारावर जशी निष्ठा ठेवता तशी धर्मावर सुद्धा ठेवा. कोणत्याच संतांनी आणि कोणत्याच राजाने जात वाटली नाही. जाती आपणच वाटतोय, हा अमुक अमुक धर्माचा, हा तमुक तमुक धर्माचा. प्रत्येकाने आपले देव, प्रत्येकाने आपले ऋषीमुनी आणि प्रत्येकाने आपले राजा लोक वाटून घेतले. कोणत्या शास्त्रात कशातच वर्णन नाही की आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत, तमुक तमुक, काहीच उल्लेख नाही. फक्त मनुष्य असे आहेत की ज्यांनी सगळ्या जाती वाटून घेतलेल्या आहेत. धर्मावर निष्ठा माणसाने ठेवावी. धर्म कोणाला म्हणतात? धर्म कशाला म्हणतात? अरे ज्या छत्रपतीच्या पोटी जो छावा जन्माला आलेला आहे त्याला उगाच पदवी नाही. धर्मवीर संभाजी महाराज, थोडा आवाज द्या. धर्मवीर संभाजी महाराज
धर्मवीर पदवी काही सोपी नाही, लक्ष देऊन ऐका. धर्मवीर संभाजी महाराजांना ज्यावेळेस औरंगजेबाने बंदिस्त केलं होतं, त्यावेळेस औरंगजेबाने बंदिस्त केल्यावर सगळ्यात मोठा धोका हा संभाजी महाराजांना त्याच्या जो बायकोचा भाऊ होता गणोजी शिर्के याच्याकडून झाला. गणोजी शिर्केने सांगितलं औरंगजेबाला अमुक अमुक ठिकाणाहून धर्मवीर संभाजीराजे चालले, अमुक अमुक ठिकाणी तुम्ही यांना बंदिस्त करा. औरंगजेब जातो आणि त्या ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांना बंदिस्त करून आपल्या औरंगाबाद या ठिकाणी आणतो. आणि तिथे आणल्यानंतर औरंगजेब आणि संभाजीराजाचा संवाद आहे. औरंगजेब संभाजीराजांना म्हणतोय, अरे संभाजी, तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे, तू दिसायला एवढा सुंदर आहेस, तुझ्या अंगात एवढं रक्त सळसळ करतंय, तू माझा जावई हो, मी माझी एकुलती एक मुलगी तुला देऊन टाकेल. कोणी विचारलं हो? औरंगजेबाने धर्मवीर संभाजीराजांना. पण संभाजीराजाने काय सांगितलं? ज्यावेळेस औरंगजेबाने सांगितलं की मी माझी एकुलती एक मुलगी तुला देईल, अरे तू तुझ्या धर्माचा त्याग कर, तू माझ्या धर्मामध्ये तुला मागेल ते मी देईल. त्यावेळेस धर्मवीर संभाजीराजांनी सांगितलं, माझ्या मेहुण्याने जरी या ठिकाणी धर्माचा त्याग केला तरी मी करणार नाही, मी मोडेल पण वाकणार नाही, मी मरण पत्करेल पण धर्म स्वीकारणार नाही. तू मला मारलास तरी चालतं, तू माझ्या अंगाची कातडी काढली तरी चालती, तू माझे डोळे फोडले तरी चालतात, हातपाय कलम केले तरी चालतील. धर्मवीर संभाजीराजा ऐकत नव्हते आणि औरंगजेबाने 40 दिवस माझ्या धर्मवीर संभाजीराजांना या ठिकाणी 40 दिवस त्रास दिला, अंगाची कातडी काढली, डोळे फोडले, हात पाय कलम केले. आणि या ठिकाणी पुण्याच्या जर तुम्ही थोडं पुढे गेलात तर तुळापूर नावाचं गाव आहे, जिथं भीमा, भामा आणि इंद्रायणी मातेचा संगम आहे. या तिन्ही नदीच्या संगमावर धर्मवीर संभाजीराजाची समाधी आहे. राजाने प्राण त्यागला, स्वतःचा जीव दिला, पण धर्मवीर संभाजीराजांनी या ठिकाणी धर्म सोडला नाही. राजाने सुरुवातीला सांगितलं होतं मरण पत्करेल, मरून जाईल पण धर्म सोडणार नाही. अरे ज्या धर्मवीर संभाजीराजाने आपला धर्म सोडला नाही, त्या धर्मवीर संभाजीराजाने समाजाला एकच संदेश दिला की धर्म प्रत्येकाचा एकच आहे, धर्म कोणी वाटून घेऊ नका, फक्त धर्मासाठी जगा आणि धर्मासाठी कार्य करा. अरे ज्या छत्रपोटीच्या पोटी जो छावा जन्माला आलेला होता, त्या छाव्याचं नाव होतं धर्मवीर संभाजीराजे. धर्मवीर संभाजीराजांनी धर्म सोडला नाही. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 350 किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जगामध्ये. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त वय वर्ष 50 वर्ष आयुष्य भेटलं होतं, परंतु छत्रपती संभाजीराजांनी 18 पगड जातीतली पोरं एकत्रित केली आणि सांगितलं चला रायरेश्वराच्या मंदिरात. राजाने सगळ्या पोरांना एकत्रित केलं, रायरेश्वराच्या मंदिरात घेऊन गेले आणि सांगितलं स्वराज्याची स्थापना करायची, पण एक लक्षात ठेवा, या जगातील, या भारत मातेतील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक बहीण ही माझी माता आणि माझी बहीण आहे, यांचं मी संरक्षण करेल, जे करेल ते मी भारत मातेसाठी करेल. 350 किल्ले जिंकले, हे फक्त जगासाठी जिंकले. आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच जयघोष केला, करंगळी कापली आणि सांगितलं आजपासून मी स्वराज्याची शपथ स्थापना करणार. आणि सगळीकडे एकच जयघोष झाला. आपण म्हणतो राजे जन्माला या, परत राजे येणार नाही, कारण की असा फक्त एकच राजा होता, पुन्हा असा राजा जन्माला येणार नाही. हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या शुभाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हो एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव
गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या शुभाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर हरी हो. जय हो टाळी टाळी हॅलो हरी बोल. जय हो हरी हरी बोल. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारीवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या दारीवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या नितड्या छातीवर हो आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या हो छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजा राजावर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय माझ्या देवाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या शुभाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 50व्या वर्षी माझ्या राजांना आयुष्य भेटलं. तेवढ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ल्याचं साम्राज्य उभा केलं. जातपात राजाने नाही केली. 18 पगड जातीतली पोरं एकत्र केली आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. जात वाट फक्त आपण माणसं या ठिकाणी वाटतो. आता त्या विषयाकडे नाही एवढं. तिकडे गेलं तर फार राजकारणामध्ये जावं लागेल आणि राजकारण मला बिलकुल आवडत नाही. आपण या ठिकाणी भगवंताचे काय करूया, कथा श्रवण करूया. बोलिये भक्तवत्सल भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय.